जय हो सोल्युशन्स आणि राजा माने व मंदा माने कृत. महाराष्ट्राचा तू जागर हो, निर्मितीचा तू सागर हो, भुकेल्याची तू भाकर हो, दुःखितांची तू पुंकर हो. लढण्याची, जिंकण्याची, आरंभाची, अंताची, टाकलेल्या पावलांची, जागलेल्या रातींची, राखलेल्या संयमाची, मोडलेल्या चौकटींची, साऱ्यांची तू जय हो. नमस्कार. जय हो सोल्युशन कृत आणि राजा माने व मंदा माने प्रस्तुत जय हो या विशेष मालिकेत आपल्या सर्वांचं स्वागत. दुःखाच्या कडक उन्हात हक्काचा आधार म्हणजे सावली. खचलेल्या प्रत्येक जीवासाठी प्रेमाची जणू माऊली. वेदनांनी ग्रासलेल्या जीवांना जिथे मायेचा ओलावा मिळतो, कठोर अशा आजारपणातही जिथे आशेचा अंकुर फुलतो. या अशा शब्दात ज्याचं वर्णन करता येईल अशा कोल्हापुरातल्या एका अत्यंत संवेदनशील सेवा यज्ञाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि सातत्यपूर्ण पाठबळातून उभी राहिलेली ही मायेची सावली आज शेकडो रुग्णांसाठी जगण्याचं बळ ठरतेय. राजकारणापलीकडे जाऊन एखादा नेता समाजातील अतिशय क्लेशदायक वेदनेवर फुंकर घालण्यासाठी पुढाकार घेतो तेव्हाच सावलीसारखे प्रकल्प उभे राहतात. कोल्हापूरच्या भूमीतील माणुसकीचं एक जिवंत उदाहरण म्हणजे सावली केअर सेंटर. आज आपल्यासोबत या सेंटरचे प्रकल्प संचालक श्री किशोरजी देशपांडे आहेत. त्यांच्याशी संवादाला सुरुवात करण्यापूर्वी पाहूया ही ध्वनिचित्रफीत. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून, त्यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली आणि सततच्या पाठबळामुळे रुग्णसेवेचा यज्ञ आज कोल्हापुरात तेवत आहे. ज्या रुग्णांना आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर प्रेमाची आणि वेदनाशामक उपचारांची गरज असते, त्यांच्यासाठी सावली एक आधारवड ठरले आहे. आजच्या अत्यंत स्पर्धात्मक धावपळीच्या जीवनात लोकांना घरातील वृद्ध व्यक्तींची काळजी घेण्यासाठी वेळ मिळत नाही आणि काही वेळा ही परिस्थिती अत्यंत निराशाजनक ठरते. काहींसाठी अंधार कधीच संपत नाही, तो कायम राहतो. काहींसाठी आयुष्य म्हणजे नियतीशी चाललेला एक न संपणारा वेदनादायक संघर्ष असतो, ज्यात ते अशा विकारांशी आणि आजारांशी लढतात जे त्यांना अंथरुणाला किंवा व्हीलचेअरला खिळवून ठेवतात. ही बाब लक्षात घेऊनच सावली केअर सेंटर हा प्रकल्प हाती घेण्यात आला. या भागात भेटूया सेंटरचे प्रकल्प संचालक श्री किशोर देशपांडे यांना आणि जाणून घेऊया त्यांचा हा प्रवास. किशोरजी नमस्कार. राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीत आपण इतकं पवित्र आणि ज्याचा आदर्श महाराष्ट्र घेतोय असं काम करताय, तर सावली म्हटलं की एक विश्वास, जिव्हाळा, आपलेपणा हे सगळं दिसतं. तर ही सावली तुम्ही कशी उभी केली? 97-98च्या सुमारास आम्ही सगळे यंग होतो, बायकर्स होतो. एक 15-16 जणांचा ग्रुप होता आमचा आणि जरा सुट्टी मिळाली की पळायचो आम्ही बाईक्सवरनं. आमचीच एक मैत्रीण होती, तिच्या आईला अल्झायमर्स होता, पण वडील सांभाळत होते, त्यामुळे तसा काही प्रश्न येत नव्हता. पण अचानक एके दिवशी वडिलांनाही पॅरालिसिसचा स्ट्रोक आला. वडिलांना ॲडमिट केलं. मग आता आईला कोण सांभाळणार म्हटल्यावर आईलाही त्याच हॉस्पिटलला ॲडमिट केलं. आणि मग आणखीन एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला की दोघांबरोबर थांबायचं कोणी, कारण हॉस्पिटलमध्ये 24 तास कोणीतरी थांबावं लागतं. आमची मैत्रीण नवीन जॉब लावला होता, कॉर्पोरेटमध्ये होती आणि कॉर्पोरेटवाले पैसे छान देतात, वेळ अजिबात देत नाहीत. तर त्याच्याप्रमाणे तिला वेळ, सुट्ट्या काहीच मिळत नव्हत्या. नातेवाईक तेवढ्यापुरतेच असतात. ही घराघरातली
कहाणी आहे खरं. की प्रत्येकाला स्वतःचे संसार आहेत, प्रत्येकाला प्रॉब्लेम आहेत आणि मग खूप मोठा तो प्रश्न गंभीरपणे तयार झाला. मग आम्ही मित्रांनीच त्याच्यावर पाळी काढली. आम्ही एक पाळी लावून आम्हीच अटेंड केलं. दुर्दैवाने 15 दिवसात ते एका पाठोपाठ एक गेले. तोपर्यंत आम्हाला आयुष्याचे ब्राईट कलर्स माहिती होते, पण डार्क कलर हा पहिल्यांदा जाणवला की अशी समाजात अनेक लोकांना गरज असू शकते. आणि आम्ही थोडेसे त्याच्याने हल्लो आतून मित्रमंडळी. मग आम्ही बऱ्याच डॉक्टरांशी चर्चा केली, सिनियर्सशी चर्चा केली. तर सगळ्यांच्या म्हणण्यात असं आलं की खेडोपाडीसुद्धा मेडिकल सर्व्हिसेस आहेत, पण नर्सिंग हा पुण्या मुंबईत सुद्धा प्रॉब्लेम आहे. खरं. तर तुला नर्सिंगमध्ये काही करता आलं तर कर, असं म्हणून बऱ्याच लोकांनी आम्हाला सजेस्ट केलं. आणि मग एक्सक्लुझिव्हली नर्सिंग केअर सेंटर असा कन्सेप्ट घेऊन आम्ही 4 मित्रांनी पुण्यामध्ये पहिलं केअर सेंटर सुरू केलं. प्रोबॅबली भारतातलं पहिलं केअर सेंटर आमचं 97ला सुरू झालं. आणि अपेक्षेप्रमाणे त्याला चांगला प्रतिसादही मिळायला लागला. नशीब जिथे नेईल तिथे जावं लागतं. तसं आमच्यातलं एक जण नाशिकला गेला, एक सोलापूरला गेला. मी स्वतः 2004ला कोल्हापूरमध्ये मला स्थलांतरित व्हावं लागलं. आणि मग तिथे गेल्यानंतर आम्ही बघितलं की असं काहीही कन्सेप्ट कोल्हापूरमध्ये नाही आहे. सगळीकडे गरज तर होतीच. आणि मग कोल्हापूरमध्ये 2004ला सावली केअर सेंटर सुरू झालं. या कामाशी आदरणीय चंद्रकांतदादा पाटील साहेब कसे जोडले गेले? दादा तसे त्यांच्या राजकारणामध्ये बऱ्यापैकी व्यस्त असायचे. वहिनी गव्हर्नमेंट ऑडिटर होत्या, त्यामुळे त्यांचीही फिरतीचा जॉब होता. आणि मग दादांच्या आई बाथरूममध्ये घसरल्या आणि पडल्या, पाय फ्रॅक्चर झाला. आणि मग त्यांच्या सेवेसाठी कोणीतरी फार गरजेचं होतं आणि दोघांनाही वेळ देता येत नव्हतं जेन्युइनली. तर मग 6 महिने आम्ही दादांना आईसाठी सर्व्हिस देऊ शकलो. आणि त्या निमित्ताने दादा आमच्या जवळ आले. त्यांना कामाची महत्त्व कळलं किंवा एकंदरीत आईसाठी जी काही सर्व्हिस दिली गेली तर त्याच्याप्रमाणे त्यांना असं वाटलं की त्यांनाही जाणवलं की हे बऱ्याच लोकांना होऊ शकतं. आणि मग तेव्हापासून जे दादा आम्हाला जोडले गेले ते आज तागायत कायमस्वरूपी जोडले गेले. भारतीय जनता पार्टी नावाच्या पार्टीचं काम करत असतानाही मोठ्या प्रमाणावर सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून खूप प्रकल्प जे चालले आहेत त्यातले प्रमुख 4 प्रकल्प, घरामध्ये किती आवडीचा प्रेम असणारा नातेवाईक असला आणि तो बेडरिडन झाला, अंथरुणावर खिळून पडला, त्याचं करणं अवघड आहे, 2 दिवस करायला. तर त्या बेडरिडन पेशंटची सेवा असं सावली नावाने कोल्हापूरमध्ये काम सुरू झालं आहे. पुण्यातलंच देशपांडे नावाचं एक कपल जाऊन राहिलं कोल्हापूरला आणि हळूहळू ते खूप वाढलं. अदृश्यपणे माझी मदत आहे, परंतु त्यांची टीमही खूप चांगली आहे. नवीन बांधलेल्या बिल्डिंगमध्ये आणि भाड्याने घेतल्या जागेमध्ये जवळजवळ 450 पेशंट आहेत. आता ते सांगलीला ह्या सावलीच्या बरोबरीने मतिमंद मुलं किंवा जे हायपर होतात मुलं अशांसाठी पण एक इमारत बांधता आहेत आणि त्यालाही मी अदृश्यरित्या सपोर्ट करतो आहे. तशी 4 कामं पाहताना अनेकजण म्हणतात की हे तुमचं मानसिक समाधान आहे की आध्यात्मिक समाधान आहे. तर मानसिक समाधान हे सुरुवातीला असतं की एखाद्याची फी भरली आणि त्याच्या आईवडिलांनी मुलांनी आदर व्यक्त केला की आपल्याला बरं वाटतं. पण त्याच्या पुढची स्टेप जे आध्यात्मिक समाधान की ज्याच्यामध्ये तो आणि मी वेगळा नाहीच आहे, माझ्यासाठी केलं असतं तर मी त्यासाठी केलं. तर हे आध्यात्मिक समाधान अलीकडच्या काळामध्ये मला खूप मिळायला लागलं. किंवा माझ्या घरातल्या मुलासाठी केलं असतं तर माझ्याच घरातला मुलगा आहे. तर असं एक खूप चांगलं काम चाललं आहे. आपल्या माध्यमातून याला प्रसिद्धी मिळते याबद्दल मी आनंद व्यक्त करतो. दादा जोडले गेल्यानंतर त्याच्यात बरेचसे आयाम वाढत गेले आणि मग त्याप्रमाणे सावली आज जी काही आहे ती आज आहे. आयाम वाढत गेले म्हणजे नक्की काय घडलं? आत्तापर्यंत आम्ही जे करत होतो, मुळात सावलीची जी स्थापना झाली ती परावलंबित्व आलेल्या लोकांची सेवा करणं असा तो एक कन्सेप्ट. हा वृद्धाश्रम नाही, सगळ्यात महत्त्वाचं. वृद्धाश्रम आणि आमच्यात 2 महत्त्वाचे 2 फरक आहेत. पहिला फरक की आमच्याकडे वयाची अट नाही. जसं वृद्धाश्रमामध्ये 55च्याच पुढचे लोक घेतात तसं नाही. आमच्याकडे 2 महिन्याच्या बाळापासून ते 102 वर्षाच्या आजीपर्यंत सगळ्या वयोगटातले 20तले 30तले 40तले सगळे तुम्हाला दिसतील. दुसरा महत्त्वाचा फरक की वृद्धाश्रमात आजारी लोक ठेवता येत नाहीत. आमच्याकडे आजारी असेल तरच प्रवेश दिला जातो. जर आजारी नसेल, हिंडते फिरते असतील तर आमच्याकडे प्रवेश नाही.
बरोबर. हे 2 बेसिक फरक आमच्याकडे आहेत. आमच्याकडे परावलंबित्व आलेल्या सगळ्या लोकांचे, मग ते परावलंबित्व कुठलेही असेल, शारीरिक असेल, मानसिक असेल. शारीरिकमध्ये मग पॅरालिसिस, पार्किन्सन्स, कॅन्सर, मॅलिग्नन्सी, कुठल्याही प्रकारचं, वयोमान असंही कारण असू शकतं. मानसिकमध्ये मग डिमेन्शिया, अल्झायमर्स, मतिमंदत्व अशी वेगवेगळी कारणं असू शकतात कुठल्याही कारणामुळे. आणि आता घरं छोटी आहेत तर त्याच्यामुळे हा प्रश्न खूप गंभीर व्हायला लागलेला आहे. पूर्वीसारखी विभक्त कुटुंब म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती नाही, आता सगळीकडेच विभक्त आहे. अशा समजा कोणाला ॲक्सिडेंट झाला, कोणाला पॅरालिसिस झाला, आपण हॉस्पिटलमध्ये दाखल करतो. हॉस्पिटलमध्ये 1-2 आठवडे 3 आठवडे ठेवलं जातं आणि मग हॉस्पिटल डिस्चार्ज येतं. मग खरा प्रश्न तिकडे सुरू होतो की घरी नेल्यानंतर कोणी करायचं. बऱ्याच वेळा शिशू पासून सगळं अंथरुणात असतं आणि घरात तर मॅनपॉवर नाही. मग काय करायचं. तर मग ज्या घरामध्ये नवरा बायको दोघं नोकरीनिमित्त व्यवसायानिमित्त बाहेर असतात तिथे हा प्रश्न आणखीन गंभीर होतो. हां, अगदी सगळं नॉर्मल असताना पण सांगा की आजकाल आपण आपल्या आईला किती वेळ देऊ शकतो. खरं 1 तास देऊ शकतो. आईवर प्रेम नाहीये का, असं काही नाहीये, आहेच प्रेम, पण लाईफस्टाईल अशी झालेली आहे की आम्ही वेळ देऊ शकत नाही. अशाच जर ती बेडरिडन झाली तर प्रश्न कितीतरी गंभीर होतो. पूर्वीसारखी रिलायबल माणसं आता मिळत नाहीत. नातेवाईक सुद्धा प्रत्येकाला स्वतःचे प्रॉब्लेम आहेत. तर त्याच्यामुळे त्याला उत्तर म्हणून सावली काम करतं. मुळात सावली हा जो काही प्रकल्प सुरू झाला तो ह्यासाठी झाला. दादा आल्यानंतर त्याच्यात पुनर्वसन सारखा एक महत्त्वाचा भाग त्याच्यात ॲड केला. म्हणजे मग त्याच्यासाठी आवश्यक असणारी फिजिओथेरपी, त्यानंतर हायड्रोथेरपी असे प्रकल्प याला जोडले गेले. त्यानंतर मग वेगवेगळे आम्ही म्हणजे दादांचा मुख्य कन्सेप्ट असा आहे की तुम्ही सामाजिक काम करता आणि सामाजिक काम ज्यांच्या जीवावर करता त्या कर्मचाऱ्यांचं काय, त्यांच्या एकंदरीत वेलफेअरचं काय, तर ते वेलफेअर तू आधी मुळात जपलं पाहिजेस. आणि ते जर तुम्ही जपत असाल तर ते जास्त सुदृढ सक्षमपणे काम करू शकतील आणि जो कोणी आपला बेनिफिशियरी आहे त्याला चांगली सेवा देऊ शकतील. तर दादांचं मुळात आधी लक्ष सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वेलफेअरवर, त्यांना व्यवस्थित वेतन मिळते नाही, वेळेवर मिळते नाही, ह्याच्याकडे त्यांचं बारकाईने सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज त्यांना पुरवल्या जात आहेत की नाही हा पण एक त्यांनी बारकाईने बघितलेला भाग होता. वेगवेगळे उपक्रम पण आम्ही त्याच्यामध्ये ॲड केले. जसं मनोरुग्णांसाठी आमची स्वतंत्र शाखा सुरू झाली. म्हणजे आत्तापर्यंत आम्ही हे जे सावली जे आहे हे बेडरिडनसाठी आहे. तर मनोरुग्ण हा खूप जटिल प्रश्न आता दिवसेंदिवस व्हायला लागलेला आहे. आत्तापर्यंत खूप कमी प्रमाणात आढळणारे आता खूप मोठ्या प्रमाणावर, आणि त्याची कारणं आहेत. म्हणजे आता विभक्त कुटुंब पद्धती हा जो एक कारण आहे, त्याचप्रमाणे माणसामधला कमी झालेला संवाद हा खूप मोठा भाग आहे. त्याच्यामुळे डिमेन्शियाचं प्रमाणात आपल्याला खूप वाढत्या प्रमाणावर दिसतंय. सिझोफ्रेनिया, OCD हे प्रकार पण आता आपल्याला वाढतात. संवाद राहिलेले नाहीत एकमेकांशी, माणसं एकटी पडायला लागलेली आहेत आणि मग काहीतरी असा स्फोट होतो त्याचा. सावलीच्या कामाबद्दल नेहमीच आदराने आणि कौतुकाने पाहिलं जातं, परंतु एक लोकांना उत्सुकता आहे की कार्यपद्धती तुमची नक्की कशी असते, निकष काय आहे. ते जे ज्यांना असिस्टेड लिव्हिंग लागणार असेल, त्यांच्या दैनंदिन गोष्टींसाठी मदत लागणार असेल, जेवणासाठी, अंघोळीसाठी, कपडे बदलणे आणि सगळ्या दैनंदिन वैयक्तिक गोष्टींची मदत असेल तर त्यांना सावलीमध्ये प्रवेश नक्की देता येऊ शकतो. पहिली बाब. दुसरा की आमच्याकडे फिजिकल नर्सिंगमधल्या A to Z सगळ्या गोष्टी आहेत. नर्सिंग या कॅटेगरी जे जे लागतं ते सगळं आमच्याकडे. पेशंट कितीही क्रिटिकल असला तरी आमच्याकडे प्रवेश असू शकतो. असंही बऱ्याच वेळा होतं की हॉस्पिटलाइज्ड केलेलं असतं पेशंटला आणि आता उपचार नाही, कॅन्सरसारखी एखादी गोष्ट असेल की आता पुढे काही उपचार असणार नाही आहेत, वेट अँड वॉच अशी सिच्युएशन आहे. हॉस्पिटलमध्ये आता घरी घेऊन जा, काय जे व्हायचं असेल ते घरी होऊ दे, पण घरी नेण्यासारखी परिस्थिती असत नाही. तर असेही क्रिटिकल झालेले पेशंट की फक्त आता वेट अँड वॉच आहे, काही दिवसांचे आहेत, तर असे लोक सुद्धा आम्ही घेतो. किंवा काहींना कायमस्वरूपी परावलंबित्व पण आलेलं असू शकतं. असेही पेशंट आमच्याकडे 3-4 प्रकारे घेता येतं. पहिलं की आमच्याकडे आला की तो कायमस्वरूपी शेवटपर्यंत आमच्याकडेच आहे असे. मग माझ्याकडे तसं आता 16 वर्षाचाही पेशंट आहे, म्हणजे 16 वर्ष गेली माझ्याकडे आमच्याकडेच आहे. त्यानंतर असे काही पेशंट आहेत की जे पॅरालिसिस सारखे वगैरे की जे 4-6 महिने आमच्याकडे असतात, बरे होतात फिजिओथेरपीने अन्य मार्गाने आणि मग
डिस्चार्ज घेऊन घरी जाऊ शकतात. काही वेळा असं होतं की घरी काळजी घेण्यासारखी सगळी सोय असते, पण घरच्यांना एखाद्या इव्हेंटसाठी, लग्नासाठी किंवा अन्य काही कारणासाठी 1-2-4 दिवसासाठी बाहेर जायचं असतं, तर 2-4 दिवस सुद्धा आमच्याकडे ठेवता येऊ शकतं. आणि चौथी एक फॅसिलिटी आमच्याकडे ती लोकल लोकांसाठी आहे की आमचे आजोबा आमच्या घरातच राहायला पाहिजे अशी भावना असते, पण घरातले सगळे सकाळी बाहेर जातात, रात्री येतात, एकटं कसं ठेवणार, तर ते सकाळी सोडून जातात, संध्याकाळी घेऊन जातात. जसं पाळणाघर आजी आजोबांचं असतं, तसं आजी आजोबांचं पाळणाघर असंही ठेवतात. म्हणजे ज्यांना जशी गरज आहे त्याप्रमाणे सावली सेवा देते. सावलीचं आणखीन एक वैशिष्ट्य मी नमूद करीन आवर्जून, की फिजिकल नर्सिंग मधलं मी म्हणलं तसं सगळंच आम्ही करतो, पण वैशिष्ट्य म्हणजे सायकोलॉजिकल नर्सिंग. आमच्याकडे जेव्हा पेशंट येतो तेव्हा तो बऱ्यापैकी डिप्रेस्ड असतो, की कालपर्यंत इंडिपेंडंट होता, आता डिपेंडंट झाला, मग ते काहीतरी असतं ना, कुठल्या जन्माचं पाप आहे किंवा कुठून आलं नशीब, असं काही असतं. काही वेळा ते डिप्रेशन इतकं जास्त असतं की जेवण खाण सुद्धा सोडलं जातं, की जेवण थांबलं की सगळं थांबेल अशी काहीतरी सुसायडल कडे जाणारी भावना असते. मग आमचे काउन्सिलर्स तर काम करतातच, पण आपण म्हणतो ना की सुखाचा मार्ग पोटातून जातो. तर आपण एखाद्या लग्नाला गेल्यावर लग्न छान झालं किंवा म्हणतो जेवण छान असेल तर तसंच आहे. तर आमच्याकडे 12 ते 15 दिवसात एकही नाश्ता रिपीट होत नाही. जेवणामध्ये आता समजा एखाद्याला गवारीची भाजी आवडत नाही तर ऑटोमॅटिक घरात अल्टरनेट बनतो ना, आमच्याकडेही बनतो. आम्हाला एक 4 दिवसामध्ये आवडीनिवडी कळायला लागतात आणि मग अल्टरनेट दिला जातो. कोणी रात्री न जेवता झोपत असेल तर आमच्यापैकी कोणीतरी जाऊन उभं राहतं, का जेवत नाही, मग आंबील करूया का, पेच खाणार का, खीर करूया, खायलाच पाहिजे. मी उपाशी राहिल्यामुळे कोणाला तरी फरक पडतो ही भावना खूप महत्वाची आहे. मी अजून हवाय कोणाला तरी हा फील देणं गरजेचं आहे. दिस इज सायकोलॉजिकल नर्सिंग. हॉस्पिटलमध्ये आहे ही जी एक भावना असते, ती आधी मुळात नष्ट करायला लागते. तर ती ह्या भावनेमुळे त्यांना एक आत्मीयता निर्माण होते. किशोरजी, याच्यामध्ये एक तर हे खूप आव्हानात्मक काम आहे आणि याच्यामध्ये टिकून राहणं, सेवा देण्यात, हे तर त्याच्यापेक्षा पुढचं आव्हान आहे. तर हे आव्हान पेलत असताना तुम्हाला अडचणी काय येतात? देवाच्या दयेने आतापर्यंत अडचणी तर काही आलेल्या नाहीत. आल्या त्याच्यावर आपण सोल्युशन करू शकलो. सगळ्यात महत्त्वाचं ह्याचं सगळं श्रेय जे टिकलं, आजपर्यंत 22 वर्षामध्ये आम्ही 4000 पेक्षा जास्त रुग्णांना सेवा देऊ शकलो आणि हे सगळं पार पडलं ते आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांमुळे. आमची जी टीम आहे ती खूप छान आहे आणि नुसतंच पैशासाठी, पगारासाठी काम करणारे लोक, आतमधून काहीतरी एक आत्मीयता लागते, त्याशिवाय यासारख्या प्रोजेक्टमध्ये हे करता येत नाही. आमच्याकडे सगळे मी म्हटलं तसं बेडरिडन पेशंट आहेत. काही वेळा शी सगळंच, काही वेळा एकापेक्षा जास्त वेळा शी होते, पण कुठेही कपाळावर आठी न आणता त्यांना सेवा देणं, त्यांना असं कुठेही त्यांना गिल्ट येऊ नये हा एक फील देत राहणं, आणि हे सगळं आमचा कर्मचारी वर्ग अगदी सक्षमपणे करत असतो. त्यामुळे सगळं क्रेडिट हे मुळात त्यांच्याकडे जातं. या संदर्भात मला विचारायचं, कारण वैद्यकीय सेवा तुम्ही देत आहात प्रामुख्याने, तर डॉक्टर्सची भूमिका किती महत्त्वाची? खूप चांगली असते, महत्त्वाची आहे. आमच्याकडे मेडिकल ऑफिसर आहेत, फिजिशियन, फिजिओथेरपिस्ट, सायकियाट्रिस्ट, ही टीम आमच्याकडे, न्यूट्रिशन एक्सपर्ट्स हे कायमस्वरूपी आमच्याकडे ऑन रोल आहेत. आणि त्या व्यतिरिक्त अनेक डॉक्टर्स ज्यांची सेवा लागते तर ते व्हिजिटिंग डॉक्टर्स म्हणून आमच्याकडे येत असतात. CCU आम्ही डेव्हलप केलेलं आहे, क्रिटिकल केअर युनिट. बऱ्याच वेळा मी मगाशी म्हणलं तसं काही क्रिटिकल पेशंट, शेवटच्या पॅलिटिव्ह स्टेजचे पेशंट पण आमच्याकडे येत असतात, तर त्यांच्यासाठी आमच्याकडे क्रिटिकल केअर युनिट आहे. व्हेंटिलेटर सोडून बाकीचं सगळं ICU सेटअप त्यात आहे. आणि देवाच्या दयेने 50-60% वेळा आम्हाला यश येतो, पेशंट बाहेर येतो. म्हणजे अनेक वेळा असं घडलेलं आहे की अगदी 3-4 दिवसांसाठी पेशंट आला, तेच अपेक्षा आहे, आणि पेशंट चांगला 1.5-1.5, 2-2, 3-3 वर्ष आहे. आयुष्याची दोरी कोणी बघितलेली नाही. आज सावली सारखा उपक्रम, तुम्ही म्हणालात की तुम्ही काही मित्र एकत्र येऊन हे केलं, तर याच्या काही अधिक अशी मॉडेल्स आहेत का विकसित झालेली? हो, आम्हीच आता सांगली, मिरज, छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये सावलीचीच आता फ्रँचायझी मॉडेल्स आहेत आणि अतिशय चांगलं काम करतायत. तिथे आता मिरजेला आमचं मनोरुग्णांसाठी खास एक युनिट तयार झाले, तिथे एक आता 70 युनिट आहे. आणि दादांच्याच प्रेरणेतून आणि पुढाकारांनी प्रोबॅबली महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं युनिट मनोरुग्णांसाठीचं सांगलीमध्ये उभं राहतं आहे.
वा. या 2-1 वर्षात आपल्याला दिसेल. त्याच्यामध्ये आम्ही 3 भाग केलेले आहेत. मनोरुग्ण म्हणजे सिझोफ्रेनिया, OCD सारखे सगळे, त्यानंतर मानसिक विकलांगता म्हणजे त्याच्यामध्ये जन्मतः जे येतात मतिमंदत्व, सेरेब्रल पाल्सी, ADHD सारखे, तर ते त्यांच्यासाठीचं एक युनिट असेल. याच्यामध्ये चंद्रकांत दादांचा सहभाग कसा असतो? म्हणजे बऱ्यापैकी त्यांचा म्हणजे इतकं त्यांचं व्यस्त शेड्यूल आहे, मला आश्चर्य वाटतं की आमच्यासारख्या छोट्या संस्थेकडे ते कसं काय इतकं लक्ष देतात किंवा कसं देऊ शकतात. त्यांचं आणखीन एक म्हणणं आहे की आजारी लोकांसाठी आम्ही करतोच आहोत, पण जे आजारी नाहीत, सुदृढ आहेत, तर त्यांच्यासाठी पण काहीतरी करणं गरजेचं आहे. म्हणजे माहेर वाशिंडसारखा एक प्रोजेक्ट आम्ही सुरू केलेला आहे की कुठल्याही स्त्रीला कितीही वयस्कर झाली तरी माहेरचं एक अट्रॅक्शन असतं. बरोबर आहे, जे आपल्या आजीला पण ते असतं. हां, तर पण बऱ्याचपैकी असं आहे की आई वडील असेपर्यंत माहेर आहे, नंतर मग भावाचं घर, बहिणीचं घर असं आहे, आणि मग एक कोपरा तो शिल्लक राहतो. तर असे जे कोणी माहेर मिस करणाऱ्या महिला आहेत, तर त्यांच्यासाठी माहेर वाशिण म्हणून, माहेर घर म्हणून सावली काम करतं. असं एक कन्सेप्ट आहे. मामाच्या गावाला मी लहान असताना महिना महिना मामाकडे जायचो. आज ती परिस्थिती नाही आहे. आज बऱ्याच वेळा ते नाही जाता येत. तर अशा मुलांना मामाचं घर, मामा हा ओळखीचा व्हावा, ती नाती समजावीत, यासाठी चला मामाच्या घरा म्हणून संध्याकाळी 5 ते वय वर्ष 5 ते 15 असं आम्ही एक वेगळी घेतो, आणि ही मुलं सगळी कायमस्वरूपी आम्हाला वर्षभर अटॅच्ड असतात. तर असे काही उपक्रम. सावली केअर सेंटर हे आता नावारूपास आलंय, हो, पण सुरुवातीच्या काळात करवीर नगरी सारख्या गावात ही संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवणं हे खूप कठीण होतं. तर ते तुम्ही कशा पद्धतीने? मुळामध्ये ना केअर सेंटर आम्हाला प्रायमा फेसी वृद्धाश्रमच समजलं जातं. म्हणजे केअर सेंटर आणि वृद्धाश्रमातला फरक एक्सप्लेन करावा लागतो. आणि आपल्याकडे वृद्धाश्रम, केअर सेंटर ह्या कन्सेप्ट सगळ्या साहित्यामध्ये, सिनेमांमध्ये सगळीकडे निगेटिव्हली रंगवलेले आहेत की हे कुठेतरी आणून टाकलं, जबाबदारी नकोय म्हणून ठेवलं. आजही आम्हाला अनेक वेळा हे फेस करावं लागतं, पण हे निगेटिव्हली रंगवलेले आपले संस्कार तसे आहेत म्हणून. पण आम्हाला ते कन्व्हिन्स करावं लागतं की आता ही काळाची गरज बनलेली आहे की मुलांना जबाबदारी नको अशातला भाग नाही. अगदी बघा ना की वडीलच धावपळ करतात, वडीलच मुलाला प्रमोट करतात, शिकवतात, प्रसंगी परिस्थिती नसते तेव्हा कर्ज काढून त्याला शिकवतात. मग मुलगा कुठेतरी पुणे, मुंबई, औरंगाबाद, हैदराबाद, काही वेळा US, कॅनडा, ऑस्ट्रेलिया असा जातो. मुलं आईवडिलांना न्यायला तयार आहेत, पण आईवडिलांना जाता येत नाही. का जाता येत नाही? तर बाबा त्यांना ते कंटाळा येतो. सगळीकडे आपल्यासारखं नसतं ना तिकडे. तिथे आपण पारावर गप्पा मारणारी मंडळी आहोत, इथे मित्रमंडळी आहेत, नातेवाईक आहेत, तिथे एकटं पडायला होतं, त्यामुळे तिथे त्यांना राहता येत नाही. मग आता मुलांच्या मागे तुम्हाला जाता येत नाही, तुम्हाला आपल्याच गावात राहायचंय, तर मग वन शुड बी प्रिपेअर्ड की मग आता मला म्हातारपणी यासारख्या एखाद्या संस्थांचं सहाय्य घ्यावं लागणार आहे. तर ह्यासाठी आपण तयार असणं गरजेचं आहे. दादांच्या संकल्पनेतून त्यांचं सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन मिळत असतं. काय काय नवीन संकल्प आकाराला? एक महत्त्वाचा प्रकल्प आपण मातुल म्हणून राबवतो. मातुल म्हणजे मामा. अनाथाश्रम म्हणून अनेक बघतो आपण, पण अनाथाश्रमांमध्ये सुदृढ निरोगी मुलं असतात, पण जी जन्मतः अपंग आहेत आणि अनाथ आहेत, अशा मुलांना अनाथाश्रम कुठला सांभाळू शकत नाही, त्यांच्याकडे ती यंत्रणा नाही. तर अशी सगळी जी मुलं आहेत ती सगळी सावलीमध्ये या मातुल प्रकल्प अंतर्गत आपण स्वीकारतो. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा 3 राज्यातल्या कुठल्याही अनाथाश्रमात जर अपंग बाळ आलं तर ते सावलीकडे येतं. महाराष्ट्रातला हा एकमेव प्रकल्प आहे ह्या पद्धतीचा. थोडक्यात एका शब्दात सांगायचं झालं तर जी स्पेशल मुलं आहेत तर स्पेशल मुलांचा अनाथाश्रम असं त्याचं वर्णन करता येऊ शकतं. किशोरजी, आता हे काम राज्यात गाव पातळीवर पोहोचलं पाहिजे, यासाठी काय केलं पाहिजे तुम्ही, चंद्रकांत दादांनी आणि शासनाने आणि समाजाने? आम्ही आता म्हणजे दादांचीच या संदर्भात सगळी चर्चा करून आम्ही ह्याचं मॉड्यूल तयार केलेलं आहे. म्हणजे जे कोणी आत्ता तर आम्ही जिल्हा पातळी म्हणतो आहोत की प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याचा रिप्लिका व्हावा. तर जे कोणी जिल्ह्यात काम करण्यास या क्षेत्रामध्ये इच्छुक असतील तर त्यांच्यासाठी आम्ही एक फ्रँचायझी मॉडेल पण डेव्हलप केलेलं आहे. जे केअरटेकर्स आहेत
तर केअरटेकर्स यांचा एक छोटासा क्रॅश कोर्स आम्ही डेव्हलप केलेला आहे. दादांसारखं राजकारणातलं इतकं मोठं नेतृत्व अशा कामामध्ये जेव्हा जातीने लक्ष घालतं तेव्हा ती एक वेगळी दिशा आणि आशा समाजाला निश्चितच जाणवत असते. आज तुम्ही येऊन इथे आम्हाला या उपक्रमाविषयी इतकी सविस्तर माहिती दिलीत, इतक्या वेगवेगळ्या दिशा या कामाच्या कुठेतरी खुल्या झाल्या आणि यामध्ये आम्ही सहभागी होऊ शकतो हाही आम्हाला या निमित्ताने लक्षात आलं. आणि नक्कीच जिल्हा पातळीवर महाराष्ट्रात तरी प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीची सावली जिथे लोकांना हक्काने जाता येईल आणि त्या सावलीचा अनुभव घेता येईल. परावलंबित्व हे काही आपल्या हातात नसतं, पण म्हणून आपलं आयुष्य पराधीन होऊ नये यासाठी तुम्ही जी धडपड करता आहात त्या तुमच्या कामाला आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. कोल्हापुरातल्या सावलीसारख्या संस्थेची माहिती घेताना मला वाटतं ती सावली किती गरजेची असते आपल्यासाठी हे नक्कीच पुन्हा एकदा नव्यानं लक्षात आलं असेल. असेच उत्तमोत्तम उपक्रम प्रकल्प तुमच्यापर्यंत पोहोचवणारा हा कार्यक्रम जय हो नेहमी पाहत राहा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कळवत राहा. भेटूया पुढच्या भागात. आज इथेच थांबतो. धन्यवाद. जय हो, जय हो, महाराष्ट्राचा तू जागर हो, निर्मितीचा तू सागर हो, भुकेल्याची तू भाकर हो, दुःखितांची तू पुंकर हो, लढण्याची जिंकण्याची आरंभाची अंताची टाकलेल्या पावलांची जागलेल्या रातींची राखलेल्या संयमाची मोडलेल्या चौकटींची साऱ्यांची तू जय हो. जय हो सोल्युशन्स आणि राजा माने व मंदा माने कृत.